आपली परी बघा, आहे की नाही? कुणी खाऊ ना खाऊ, आमची परी पहिली खाणार ते बघा. किती ते कष्ट आहेत खाण्यासाठी. बाप रे. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे. छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर परीला वाटलं शूट करतायत, परी पळत पळत आली आणि माझ्या मांडीवर येऊन बसली आहे. तर परीला किचन मध्ये काय करायचं असले ना की खूप हौस असते, पण आम्ही तिला किचन मध्ये घेत नाही कारण ती उथलपुथल करते. तर चला आज आपल्याला मानसी काहीतरी नवीन बनवून दाखवणार. आता काय बनवणार आहे काय नाही मला माहिती नाहीये. तिने मला पूर्णपणे हकलून दिलंय. ती म्हटली की तू माझी रेसिपी होईपर्यंत तू समोर येऊ नको, मी तुला आज काहीतरी वेगळं खाऊ घालते. तर चला आज काय वेगळं खायला मिळतंय पाहूया. तर सर्वप्रथम मी इथे गॅस चालू करते आणि गॅसमध्ये मी टाकणार आहे 2 चमचे तेल. तेल टाकून मी हा जो पॅन आहे तो थोडा गरम करून घेते आणि त्यानंतर मी टाकणार आहे बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता हे दोन्ही टाकून मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्याचबरोबर मी आता इथे टाकते बारीक चिरलेला कांदा. तर कांदा यामध्ये टाकून आपण हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मी यामध्ये टाकते कॅप्सिकम. तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या यामध्ये टाकू शकता. आता मी कोबीसुद्धा याच्यामध्ये टाकते आणि हे संपूर्ण मिश्रण मी आता मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकते चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद, लाल तिखट आणि त्याचप्रमाणे धने पावडर नंतर मी टाकला आहे त्याच्यामध्ये गरम मसाला. आणि आता हे संपूर्ण मिश्रण जे रेडी केलेलं आहे ते आता मी पूर्ण मिक्स करून घेते. आता यामध्ये मी एक बटाटा टाकून तो स्मॅश करून घेणार आहे आणि अशा प्रकारे मी हे सर्व बटाटे आता याच्यामध्ये स्मॅश करून घेते आणि याची भाजी जी आहे ती मी रेडी करून घेणार आहे. तर सर्व बटाटे याच्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत. आता हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेते मी आणि त्यामध्ये टाकते मी थोडासा चाट मसाला. चाट मसाल्याने एक वेगळाच फ्लेवर होतो, त्यामुळे मी चाट मसाला टाकते. त्या जागी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. आणि त्याचबरोबर मी हे थोडेसे कॉर्न्स टाकलेले आहेत. आणि हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता त्याचा मी सॉस तयार करणार आहे त्या ब्रेडला लावायला. तर त्यामध्ये मी सर्वप्रथम टाकले मेयोनीज आणि त्याचबरोबर थोडंसं टमॅटो सॉस टाकते, ज्याच्याने एक थोडंसं स्वीटनेस पण येईल, स्पायसीनेस पण येईल. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते रेड चिली सॉस. तर अशा प्रकारे मी हा सॉस रेडी करून घेणार आहे. हा सॉस मी तुम्हाला माझ्या बर्गरच्या रेसिपीमध्ये सुद्धा दाखवला होता. तर त्याच पद्धतीने आपल्याला हा सॉस रेडी करून घ्यायचा आहे. आणि आता हे संपूर्ण मिश्रण जे ते मी मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे आपला सॉस हा ब्रेडला लावायसाठी रेडी आहे. त्यानंतर आता मी ही जी भाजी रेडी केलेली आहे त्याचा मी एक करून गोळा तयार करून घेणार आहे. त्याचा आपण पॅटीस करणार आहोत. तर हे पॅटीस जे मी ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे सर्व लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ, तर तो म्हणजे चीज. तर याच्यामध्ये मी चीज टाकून घेते आणि ते संपूर्ण बाजूने बंद करून त्याचा गोळा तयार करून घेणार आहे आणि त्याचा आपण पॅटीस तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे मी हे संपूर्ण भाजीचे पॅटीस तयार करून घेते आणि त्यानंतर आपण बघूच त्याची पुढची प्रोसिजर काय आहे ते.
तर इथे माझे सर्व पॅटीस रेडी करून झालेले आहेत. आता मी गॅस चालू करते आणि त्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे तेल. आणि तेल टाकून झाल्यानंतर मी हे तेल सगळीकडून पसरवणार आहे, जेणेकरून आपले पॅटीस जे आहे त्याला चांगल्या पद्धतीने फ्राय होतील ते. तर मी हे संपूर्ण तेल पसरवून घेतलेलं आहे पॅनवरती. आता एक एक करून मी हे जे पॅटीस आहे ते रव्यामध्ये मिक्स करून तव्यावरती ठेवणार आहे आणि आपण ते शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे आपले पॅटीस तयार करून झालेले आहेत. आता मार्केटमध्ये मला हा ब्रेड मिळाला होता, तर मी या ब्रेडचे 2 पीसेस करून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे जे मिश्रण जे आपण स्टफिंग त्याच्यामध्ये टाकणार आहोत, तर त्यासाठी मी ते मधूनसुद्धा तो ब्रेड कापून घेते, जेणेकरून आपल्या सर्व भाज्या आणि आपण जे पॅटीस बनवलेलं आहे तर त्यामध्ये ते राहील. आता त्याच्या एका बाजूला मी लावलेला आहे सॉस, जो मी मगाशी तुम्हाला दाखवला मी कशा पद्धतीने हा सॉस रेडी केलेला आहे. तर तो मी एका साईडला लावला आहे आणि त्यामध्ये मी ठेवणार आहे अनियन्स. आता मी ते माझ्या पद्धतीने मला ज्या आवडतात त्या मी भाज्या ठेवते. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ठेवू शकता. तर इथे मी ठेवलेलं आहे अनियन, त्याच्याप्रमाणे कॅप्सिकम, त्यानंतर टमॅटो, त्यानंतर कोबी आणि काही कॉर्न्स मी त्यामध्ये ठेवते. तर अशा पद्धतीने मी या भाज्या त्यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. आता मी हे जे पॅटीस रेडी केलेले होते त्यातलं एक पॅटीस मी आता या ब्रेडमध्ये ठेवणार आहे. त्या अर्ध्या ब्रेडमध्ये तुम्हाला हे एक पॅटीस पुरेसं होणार आहे, कारण आपण बाकी स्टफिंगसुद्धा त्यामध्ये ठेवलेलं आहे. तर बाकीचे जे पॅटीस आहेत ते मी बाकी ब्रेडमध्ये यूज करेल. तर एक पॅटी जे आहे ते मी यामध्ये यूज केलेलं आहे. त्यानंतर तर पावाच्या दुसऱ्या बाजूला लावणार आहोत आपण ग्रीन चिली सॉस, जेणेकरून त्याला एक थोडंसं स्पायसी फ्लेवर पण येईल. त्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे टमॅटो सॉस. त्याचप्रमाणे सर्वांच्या आवडीचे चीज. आता मी ह्या चीज स्लाइस यूज करते. आपल्याला मार्केटमध्ये हे सहजरित्या मिळतं, सो मी चीज स्लाइस यूज केलेला आहे. आणि त्यावरून टाकलेत मी थोडेसे कॉर्न्स, त्याच्यामुळे ते दिसायला पण एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि आता मी हा पाव बंद करून घेते. आता एका बाजूला मी पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलं आहे आणि त्यानंतर आपण जो ब्रेड रेडी केलेला आहे तो मी त्यावरती ठेवते. आणि हा जो ब्रेड आहे तो मी दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेणार आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा त्यावरती बटर लावून घेणार आहोत, जेणेकरून बटरचा फ्लेवरसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि खूप टेस्टी लागेल. आता हे मी दोन्ही बाजूनी फ्राय करून घेतलेला आहे आणि आता आपला हा ब्रेड खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर चला, मानसीने रेसिपी तयार केलेली आहे. तिने बाहेर काही खाल्लं होतं, तर तिने तिच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काय केलंय, आतमध्ये काय ठेवलंय, आतमध्ये काय लपलेलं आहे बघा. आपली परी बघा, आहे की नाही. कोणी खावं ना खावं, आमची परी पहिली खाणार ते बघा. ए परी, थांब थांब थांब, देणार. तर आता ह्याचं नाव तुम्ही विचाराल, तर ह्याचं नाव मलाही माहिती नाही, तर ह्याचं बारसं तुम्हीच घाला. कारण कसं, ह्याला काय नाव द्यायचं, काय बोलतात, ह्याचं सजेशन तुम्ही आम्हाला द्या. आणि मला वाटतं तुम्ही कमेंट करेपर्यंत आमची परी हे संपवणार आहे. खाणार ना परी तू? खायचंय तुला? खायचंय हे? काय आहे हे? काय आहे ते? काय आहे ते? मम आहे. परीला एवढं बोलता येत नाही, ती मम म्हणते फक्त.
तर आता तिने तर बारसं केलं मग, पण तुम्ही काय बारसं करता? तर पाहतेच मी आता कमेंट मध्ये काय टाकताय बघा. परीला धीर नाहीये. खाल्लं परीने खाल्लं. तर चला, अशा प्रकारे ही मानसीने आपल्या रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली आणि तिने कशी बनवली आहे हे तुम्ही मला सांगा, कारण मी तर काही नव्हते समोर, मला ठेवलंच नाही, त्याच्यामुळे मला हे सरप्राईज आहे. तर चला, तुम्ही नाव सुचवून मला सरप्राईज द्या. तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार आहे आणि आमची परी राणी खायला तयार आहे. तर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल, आमची नाही मानसीची, बघा परीला आवडली आहे. तर मानसीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे बघा परीला खाण्यासाठी मदत करा. तर किती ते कष्ट आहेत खाण्यासाठी, किती कष्ट बाप आहेत. रे. तोपर्यंत बाय. तू बाय कर, बाय. प्लँकीज दे परी. आणि कशी वाटली तुला रेसिपी? कशी आहे? कशी आहे? ओ मॅडम थांबा थांबा. सांग. कसं आहे? कसं आहे सांग. नाही कसं आहे? नाईस. थँक यू. बाय. से बाय. बाय.